श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढची काही मिनिटे तुमच्या विचारांना, तुमच्या आत्मविश्वासाला आणि कदाचित तुमच्या संपूर्ण आयुष्यालाही नवीन दिशा देऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की नशीब तुमच्या विरोधात आहे, जर तुम्ही खूप प्रयत्न करूनही वारंवार अपयशी होत असाल, जर तुमच्या मनात चिंता, भीती, तणाव किंवा निराशा भरली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक संदेश सांगणार आहे, जो हजारो लोकांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश बनला आहे. हा संदेश ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. एक क्षण डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, तुम्ही खरंच हार मानली आहे का? की अजूनही तुमच्या मनात एक छोटीशी आशा जिवंत आहे? जर ती आशा अजून जिवंत असेल, तर समजा स्वामी समर्थाची कृपा अजूनही तुमच्यावर आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी स्वामी समर्थांचा असा एक अमूल्य संदेश सांगणार आहे, जो तुमच्या मनातील भीती दूर करून नव्या आत्मविश्वासाने पुढे चालण्याची प्रेरणा देईल. चला तर मग स्वामी समर्थांच्या पवित्र नामस्मरणाने आजच्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश तुमच्या मनातील निराशा, भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी आहे. जर तुम्ही सध्या एखाद्या अडचणीतून जात असाल, जीवनात अपयश आले असेल, लोकांनी साथ सोडली असेल किंवा तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नसेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित आजचा हा संदेश तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त एक ओळ नाही, तर लाखो भक्तांच्या आयुष्याला आधार देणारी शक्ती आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा स्वामी समर्थाचा आशीर्वाद नवीन मार्ग उघडतो. भक्तांनो, जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. कोणीही जन्माला येताना यश घेऊन येत नाही. प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या मागे अनेक अपयश, अनेक अश्रू आणि असंख्य प्रयत्न लपलेले असतात. आज अनेक लोक म्हणतात की माझं नशीब खराब आहे, पण स्वामी समर्थ सांगतात की नशीब बदलण्याची ताकद तुमच्या कर्मात असते. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात, तर यश एक दिवस नक्की तुमच्या दारात येईल. कधी-कधी आपण खूप मेहनत करतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशा वेळी मन खचते आणि वाटते की आता सर्व काही संपले आहे. पण लक्षात ठेवा, झाडाला फळं येण्याआधी त्याला अनेक ऋतू सहन करावे लागतात. तुम्ही आज जे कष्ट घेत आहात, त्याचे फळ उद्या नक्की मिळणार आहे. स्वामी समर्थ सांगतात की संकटे ही तुमची परीक्षा असते, शिक्षा नाही. परमेश्वर तुमची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला आव्हाने देतो. भक्तांनो, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का? जर नाही, तर आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. कारण जगातील सर्वात मोठी शक्ती तुमच्या आतच आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात, तर आयुष्यभर काहीही करू शकणार नाही. लोकांचे काम बोलणे आहे आणि तुमचे काम पुढे जाणे आहे. जेव्हा पक्षी झाडाच्या फांदीवर बसतो, तेव्हा त्याला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा विश्वास फांदीवर नसून स्वतःच्या पंखावर असतो. तसंच विश्वास तुम्हालाही स्वतःवर ठेवावा लागेल. कधीही स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, पण जो थांबत नाही तो शेवटी नक्कीच जिंकतो. आज तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात आहात, त्या उद्या तुमची ताकद बनतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात सर्व काही कायमचे राहत नाही. आनंद असो किंवा दुःख, दोन्ही तात्पुरते असतात. म्हणून दुःखाच्या काळात हार मानू नका
आणि आनंदाच्या काळात अहंकार करू नका. स्वामी समर्थ सांगतात की संयम हा सर्वात मोठा गुण आहे. ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे यश येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आज अनेक लोक तणावात आहेत. भविष्याची चिंता, पैशाची चिंता, नोकरीची चिंता, नात्याची चिंता, पण चिंता करून समस्या सुटत नाहीत. चिंता करण्यापेक्षा उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिवा तो अंधार दूर करू शकतो. तसंच सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करू शकते. सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी यशस्वी होणार आहे, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. हे शब्द तुमच्या मनात नवीन ऊर्जा देतील. भक्तांनो, तुमचे स्वप्न कितीही मोठे असू द्या, पण त्यासाठी रोज काम करा. मोठे यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी तयार होते. जर तुम्ही रोज एक पाऊल पुढे टाकत राहिलात तर एक दिवस तुम्ही खूप मोठा प्रवास पूर्ण केलेला असेल. स्वामी समर्थाचा भक्त कधीही हार मानत नाही, कारण त्याला माहिती असते की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर सकाळ येतच असते. तुमच्या जीवनातही ती सकाळ येणार आहे. आज जे लोक तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्या यशाचे कौतुक करतील. पण त्यासाठी तुम्हाला थांबायचे नाही. अपयश आले म्हणून स्वतःला कमी समजू नका. अपयश म्हणजे शेवट नाही, ते यशाकडे जाणारा मार्ग आहे. प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभे राहा, कारण पडणे ही चूक नाही, पण पडून राहणे ही चूक आहे. भक्तांनो, तुमच्या मनात जर नकारात्मक विचार येत असतील तर स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप मनाला शांत करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. जेव्हा मन शांत असते तेव्हा योग्य निर्णय घेणे सोपे होते. स्वामी समर्थ शिकवतात की कृतज्ञता हा आनंदाचा सर्वात मोठा मार्ग आहे. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना, कारण काही लोक अशा गोष्टीसाठी प्रार्थना करत असतात ज्या गोष्टी आज तुमच्याकडे आहेत. म्हणून तक्रार कमी करा आणि कृतज्ञता जास्त ठेवा. लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. एक दिवस उत्साहाने काम करून 10 दिवस थांबण्यापेक्षा रोज थोडे थोडे काम करा. तुमची मेहनत कधीही वाया जात नाही. जरी आज परिणाम दिसत नसले तरी तुमचे प्रयत्न भविष्य घडवत असतात. स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा, कारण कर्म करणाऱ्यालाच फळ मिळते. आज तुम्ही ज्या स्वप्नासाठी मेहनत घेत आहात ते स्वप्न पूर्ण होऊ शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि सकारात्मक राहा. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग असतो, जिथे विश्वास असतो तिथे विजय असतो. जिथे स्वामी समर्थ असतात तिथे अशक्य असे काहीच नसते. भक्तांनो, जर जीवनात कितीही संकटे आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही वेळा अपयश आले, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थाचे हे शब्द तुमच्या हृदयात कायम जिवंत ठेवा. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पहा, प्रामाणिकपणे मेहनत करा, सकारात्मक विचार करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. तुमच्या जीवनात यश, आनंद आणि समाधान याची भरभराट नक्कीच होईल. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना की तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान, यश आणि भरभराट नांदो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा प्रेरणादायी संदेश आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून स्वामी समर्थाचे हे अमूल्य विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील.
पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी संदेशासह. तोपर्यंत हसत राहा, पुढे चालत राहा आणि स्वामी समर्थावर अखंड विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.